तलाठी भरती रिलेटेड ऑथेंटिक अपडेट्स पाहण्यासाठी मित्रांनो आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। तर बघा मित्रांनो, तलाठी भरती कॅन्सल किंवा तलाठी भरती रद्द होईल का याविषयी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत। त्यापूर्वी मित्रांनो, जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि मित्रांनो चॅनलला सुद्धा सबस्क्राइब करून घ्या आणि हा व्हिडिओ मित्रांनो तुमच्या सर्व मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा। चला तर मित्रांनो आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा मित्रांनो, सर्वात प्रथम बघा, महाराष्ट्र राज्यातून सगळीकडून आवाज उठत आहे की तलाठी भरती रद्द करा, तलाठी भरती कॅन्सल करा, तलाठी भरतीमध्ये गैरप्रकार गोंधळ घडला आहे असे आरोप होत आहेत मित्रांनो। तर बघा, विद्यार्थ्यांच्या काय मागण्या आहेत ते सर्वप्रथम आपण समजून घेऊया। त्याच्यानंतर मित्रांनो मी तुम्हाला सांगणारच आहे की तलाठी भरती रद्द होईल की नाही होणार याविषयी पण माहिती देणार आहे। तर बघा, पहिली मागणी विद्यार्थ्यांची अशी आहे, तलाठी भरतीवर STI चौकशी नेमवण्यात यावी। त्यानंतर दोषींवर स्पर्धा परीक्षा संबंधी आजीवन बंदी करावी। त्यानंतर TCS IBPS ऑनलाईन परीक्षा आम्हाला नकोच अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे। त्यानंतर विद्यार्थ्यांची मागणी आहे, इथून पुढचे सर्व पेपर MPSC कडे देण्यात यावे। त्यानंतर विद्यार्थ्यांची मागणी आहे अशी पण आहे की परीक्षा शुल्क कमी करण्यात यावे, कारण की जवळपास 1000 रुपये विद्यार्थ्यांकडून परीक्षेसाठी फी घेतली होती, तलाठी भरतीच्या असू द्या किंवा वनरक्षक भरतीच्या असाव्या। तर फी शुल्क कमी करण्यात यावी ही सर्वात मोठी मागणी आहे विद्यार्थ्यांची। त्यानंतर परीक्षा अभ्यासक्रमावर आधारित घेण्यात याव्या। त्यानंतर नेक्स्ट, या अगोदर भरती संदर्भात पेपरमध्ये ज्या बातम्या आल्या त्याचा योग्य खुलासा करण्यात यावा अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे। त्यानंतर पोलीस भरती तात्काळ जाहीर करून प्रथमतः सिंगल फॉर्म, डबल फॉर्म हे घटक स्पष्ट करावे। त्यानंतर दरवर्षी भरती प्रक्रिया राबवाव्या। त्यानंतर अजून मागणी आहे, आमचा रोष सरकारवर नाही पण मेहनती गरीब लेकराचं स्वप्न कोणी भंग करत आहे याच्या विरोधात सदैव आम्ही मैदानात आहोत असे मागणी विद्यार्थ्यांची आहे। त्यानंतर दरवर्षी फिक्स आकडा ठरवून भरती घेण्यात यावी। ठीक आहे। तर बघा, अशा विद्यार्थ्यांच्या मागण्या आहेत। आता आपण महत्वाचा टॉपिक की तलाठी भरती रद्द होऊ शकते का। तर आता सगळीकडून आवाज उठत आहे तलाठी भरती रद्द करा, आंदोलन वगैरे सुद्धा मित्रांनो होत आहे। तर या ठिकाणी बघा मित्रांनो, आता मी ह्या तलाठी भरतीच्या ऑफिशियल वेबसाईट वरती आलेलो आहे। तर या ठिकाणी तुम्ही पाहिलं असेल की ज्या आता 4-5 दिवसामध्ये किंवा लास्ट 8 ते 10 दिवसामध्ये पटापट तलाठी भरतीच्या अपडेट येत आहेत। त्यामुळे मित्रांनो याच्यावरून असं समजत आहे की तलाठी भरतीची परीक्षा रद्द होण्याचे दिसत नाही। परंतु बघा, जेव्हा राज्याचे गृहमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मीडिया समोर विचारण्यात आलं की तेव्हा त्यावेळेस ते म्हणाले होते की जर पुरावे भेटले तर आम्ही परीक्षा रद्द करू। तर बघा, आता पुरावे जर सादर केले मित्रांनो तर तलाठी भरती रद्द होऊ शकते आणि नव्याने पुन्हा परीक्षा घेतली जाऊ शकते। परंतु याचे चान्सेस खूप कमी वाटत आहेत सध्या तरी, कारण की तलाठी भरतीचे जे अपडेट्स आहेत किंवा जी नवीन अपडेट येत आहेत तलाठी भरतीच्या, तुम्ही पाहू शकता किती फास्ट प्रोसेस सुरू आहे। त्याच्यामुळे मित्रांनो शक्यता कमी आहे। परंतु बघा, आता सगळीकडून भरपूर विद्यार्थ्यांची अशी मागणी असल्यामुळे मित्रांनो तलाठी भरती रद्द होण्याचे सुद्धा चान्सेस आहेत। परंतु त्यावरती अजून कोणतीही अपडेट आलेली नाही। अपडेट आल्यानंतर आपण त्यावरती व्हिडिओ बनवूया आणि तुमच्यासोबत डिटेलमध्ये शेअर करूया। थँक्यू सो मच, धन्यवाद।